आपल्या यावल नगरपालिकेच्या समोर गेल्या आठवड्यापासून म्हणजे 10 फेब्रुवारीपासून या ठिकाणी यावल शहरातले कंत्राटी सफाई कामगार या ठिकाणी किमान वेतन मिळावं आणि अन्य मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते। आज उपोषणाचा 7वा दिवस होता, परंतु कुठलाही तोडगा या उपोषणामध्ये या ठिकाणी निघत नव्हता आणि म्हणून आज आम्ही माननीय नगराध्यक्ष श्री छायाताई पाटील सर्व नगरसेवक, नगरपालिकेचे सर्व नगरसेवक म्हणजे इथे सत्ताधारी विरोधी गट असा कुठलाही विषय न ठेवता या ठिकाणी सफाई कामगार देखील आपल्या गावातले आणि गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी 7 दिवसापासून शहरामधल्या साफसफाई होत नव्हती, द्वार संकलन या ठिकाणी होत नव्हतं, म्हणून शहरातील जनता या ठिकाणी वेठीस धरली जात होती आणि जनतेच्या मनामध्ये देखील या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला होता। परंतु आज सकाळीच आम्ही या ठिकाणी आपल्या एजन्सीला या ठिकाणी सफाईचा ठेका देण्यात आलेला होता। त्या ठेकेदारांना या ठिकाणी बोलवून आज तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे या ठिकाणच्या कामगारांची एक इच्छा होती की आम्हाला किमान वेतनानुसार वेतन मिळालं पाहिजे, परंतु ज्यावेळेस ठेकेदार या ठिकाणी आले आणि आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची संघटना जी आहे त्या संघटनेत काम करणारे जे त्यांचे पदाधिकारी होते यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर किमान वेतन जर दिलं तर यावेळेस जेव्हा जून महिन्यामध्ये या कामाला प्रशासकीय मंजुरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती, खरं म्हणजे त्या कालखंडामध्ये नगरपालिकेमध्ये प्रशासक होतं आणि टेंडर कशा पद्धतीने या ठिकाणी मंजूर झालं याची कुठलीही माहिती आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध नव्हती। फक्त या कामाची प्रशासकीय मंजुरी आणि कामाची वर्क ऑर्डर आजही आमच्याकडे उपलब्ध आहे, परंतु या कामाचं कुठलंही एस्टिमेट त्यावेळेस ज्यांनी हे टेंडर केलेलं होतं त्यावेळेच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षकाने या ठिकाणून बदली झाल्याच्या नंतर ते या ठिकाणी गहाळ झालेलं आहे, ते आजही आम्हाला इथे सापडलेलं नाही। आणि कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणण्यानुसार की ज्यावेळेस आम्ही या एस्टिमेटला मंजुरी घेतली ते स्क्वेअर मीटरवरती आणि किती फूट गटार, किती रनिंग फूट मीटर गटार या ठिकाणी आहे, किती स्क्वेअर फूट रस्ते, किती स्क्वेअर मीटर रस्ते या ठिकाणी करणारे अशा पद्धतीची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने जो क्रायटेरिया लावला जातो इतक्या एरियासाठी इतके कर्मचारी याला पुरेसे असे 35 कर्मचारी या ठिकाणी खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे लावले गेले पाहिजे अशा प्रकारचे त्या इस्टिमेटमध्ये नमूद आहे, असं कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी सांगितलं। या कामाची पीसी ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी नगरपालिकेत मागितली तर ते पीसी आमच्याकडे उपलब्ध नाही असं उत्तर या ठिकाणी देण्यात आलं। खरं म्हणजे प्रशासनाच्या कालखंडामध्ये मुख्य प्रांताधिकारी या ठिकाणी प्रशासक होते, या ठिकाणी मुख्याधिकारी या ठिकाणी त्यांचे सहाय्यक होते आणि या प्रशासनाच्या काळामध्ये या ठिकाणी या फायली या ठिकाणी उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु अत्यंत उन्मत्तपणे 4 वर्ष या ठिकाणी लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्यामुळे हे सरकार आता आमची आणि नगरपालिका आमची झाली, आमच्या बापाची झाली या भूमिकेतून या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आज या आमच्या कर्मचाऱ्यांवरती या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आली। परंतु कॉन्ट्रॅक्टरवरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि 35 लोकांना किमान वेतन या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे, तर त्या किमान वेतन दिल्याच्या नंतर परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी 62 लोक काम करत आहे। इस्टिमेटमध्ये 35 लोकांनी काम करावं असं नमूद असताना या ठिकाणी 62 लोक काम करत आहे। आता या 62 लोकांना जर किमान वेतनानुसार जर पगार देण्याचा प्रयत्न जर केला तर ठेकेदाराचं असं म्हणणं होतं की मग मला तर काम करता येणार नाही, कारण मला या पगार किमान वेतनाच्या व्यतिरिक्त आम्हाला त्यांचा कर्मचाऱ्यांचा EPF त्या ठिकाणी कापला जातो, प्रॉव्हिडंट फंड कापला जातो, इन्शुरन्स त्या ठिकाणी कापला जातो आणि त्याचबरोबर नगरपालिकेचे जे ट्रॅक्टर आणि घंटागाड्या ज्या वापरल्या जात आहे त्याचं देखील घसारा आणि भाडं यांना द्यावं लागतं, मेंटेनन्स या ठिकाणी करावं लागतं, डिझेलचा खर्च आम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि म्हणून आज हे कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांमध्ये जो बेबनाव झाला होता म्हणजे इथपर्यंत गोष्ट बिघडली होती की आता ठेकेदार काम सोडून देतो की काय, परंतु आम्ही साऱ्या जणांनी दोघांनाही या ठिकाणी समजवलं आणि मध्यमार्ग आपण या ठिकाणी काढलेला आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की पूर्वी झाडू काम करणारे जे कंत्राटी कर्मचारी होते यांना जो 5400 रुपये पगार या ठिकाणी मिळत होता तो आजच्या या वाटाघाटीमध्ये आज तो पगार 5400च्या ऐवजी 8000 त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर घंटागाडीवर काम करणारा जो कर्मचारी आहे ज्याला पूर्वी 7800 रुपये वेतन या ठिकाणी मिळत होतं ते आता 10000 रुपये या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। ट्रॅक्टरवर काम करणारा जो आपला कर्मचारी होता त्याला 8400 रुपये या ठिकाणी देण्यात येत होतं ते आता 12000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर गटार काढण्याचं काम जो कंत्राटी कर्मचारी आमचा सफाई कामगार करत होता त्याला 6900च्या ऐवजी आता 9500 रुपये वेतन या ठिकाणी देण्यात येणार आहे। डम्पिंग ग्राउंडवरती जो कर्मचारी काम करत होता त्याला 7500 रुपये या ठिकाणी नगरपालिका देत होती, म्हणजे दिशा एजन्सी देत होती, ते आता 9500 रुपये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर नाईटला जे कर्मचारी या ठिकाणी काम करत होते त्यांना 7800 रुपयाच्या ऐवजी आता 10000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे। खरं म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कोणाचे 2000 तर कोणाचे 2200, कोणाचे 2600 तर कोणाचे 3000 रुपयाची वाढ या ठिकाणी केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त दिशा एजन्सी आणखी त्या ठिकाणी
त्यांचं EPF त्या ठिकाणी भरणार आहे. आणि म्हणून आणि हे जे आपण वेतनवाढ आता दिलेली आहे ही जरी आज दिलेली असली 16 फेब्रुवारीला तरी 1 जानेवारी 2026 पासून ती लागू केलेली असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मागच्या महिन्याचा देखील फरक. आणि मी अशी माहिती घेतली की जानेवारीचा पगार आपल्याला मिळालेला नाही. तर आता या नवीन जे आता दरपत्रक आपण या ठिकाणी मंजूर करून घेतलं दोघांच्या संमतीने, त्यानुसार मागच्या महिन्याचा पेमेंट पगार तुम्हाला 1-2 दिवसामध्ये टाकण्याच्या संदर्भामध्ये आज आपली चर्चा झालेली आहे. आणि यशस्वीपणे आज आमच्या कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी खरं म्हणजे कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतली. त्यांचे जे नेते होते त्यांनी देखील समन्वयाची भूमिका घेतली. कॉन्ट्रॅक्टरने देखील या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतली. त्याच्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि यावल शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना या आमच्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे जे गैरसोय झाली त्याबद्दल मी यावल नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून नगराध्यक्षांच्या वतीने पूर्ण यावल शहराची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि यापुढे कुठल्याही प्रकारे असं कुठलंही कामामध्ये दुर्लक्ष न होता कुठल्याही प्रकारचं उपोषण असं लांबणार नाही अशी भूमिका आम्ही यापुढच्या कालखंडामध्ये घेऊ असा आपल्याला सरांनी या ठिकाणी आश्वस्त करतो. आणि आजचं उपोषण यशस्वीरित्या सुटलेलं आहे असं मी जाहीर करतो.